नमस्कार. संगीतास लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे 38 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर छाती आहे 38 इंच आणि कमर 32 इंच आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बोटनेकमध्ये. पुढच्या साईडला व्ही नेक आहे. तर हा ब्लाऊजची कटिंग मी केलेले आहे. ते ब्लाऊज स्टिचिंग करून कस्टमरने घालून बघितले. एकदम फिटिंगला व्यवस्थित आलेला आहे ब्लाऊज. नक्की तुम्ही ह्या मापाने, मी सांगितलेल्या मापाने नक्की एकदा ट्राय करा आणि त्याच्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा ब्लाऊज फिटिंगला कसा आलेला आहे ते. तर इथे मी मापे टाकून घेते. पहिल्यांदा स्लीवचे कटिंग करून घेणार आहे. तर अस्तर इथे मी डबल फोल्ड करून ठेवले. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे मी खालच्या साईडला चॉक मारून घेतला. कापड सरळ करून घ्यायचा. तर बाहीची पूर्ण उंची आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे. इथे मी 10.5 इंचावर माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घेतली. इथे मी 3.5 इंच डाऊन करून घेतलेले आहे आणि दंडगेर आहे 10 इंच. तर इथे मी 5 इंचावर माप टाकून घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. इथून 1 इंचावर माप टाकून घ्यायचे. पहिल्यांदा इथे मी स्लीव्ज आहे तशीच कटिंग करून घेते. त्याच्यानंतर इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेणार आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे. म्हणजे इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर बोटनेकमध्ये ब्लाऊज आहे. तर इथे मी शोल्डर 7 इंचाची घेणार आहे. पुढच्या साईडचा जो गळा आहे तो व्ही नेकमध्ये आहे, डीप नेकमध्ये. तर इथे मी शोल्डर 7 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 7.5 इंच. इथे मी परत एकदा चेक केले आणि चॉक मारून घेतला. आता आपल्याला इथे छातीचे माप टाकायचं आहे. तर छाती आहे 38 इंच. त्याचा चौथा 9.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. इथे आपल्याला कमरेचे माप टाकायचं आहे. तर कमर आहे 32 इंच. त्याचा चौथा 8 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे सरळ रेष आखून घेतली. इथे आपल्याला 1.25 इंचावर माप टाकायचं आहे मुंड्याच्या गोलाईसाठी. 1 इंच किंवा 1.5 इंच नाही घ्यायचे. मुंड्याच्या साईडला फुगा येईल किंवा झोळ येतो काकीच्या साईडला. इथे मी गळा रुंदी 4 इंच घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथून इथे मी 4 इंच घेतली आणि तयार शोल्डर आपले 2.25 इंचाचे येईल. त्याच्या मापाने इथे मी मापे टाकून घेतली. आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचे माप टाकायचं आहे. तर 3 इंचाचा गळा तयार आहे. तर इथे मी अर्धा इंच जास्त घेणार आहे. इथे मी खालच्या साईडची जी गळ्याच्या खालच्या साईडची तयार पट्टी असते त्याचे माप टाकून घेतले 4.25 इंचावर. इथे मी 3.5 इंचावर माप टाकून घेतले आणि त्याच्यानंतर 4 इंचावर एकदा माप टाकून घेतले. इथून देखील 4 इंचावर माप टाकून घेतले. जेवढे आपण वरच्या साईडला गळा रुंदी घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडला घेतली. इथे मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले. अशा प्रकारे सरळ रेष आखून घेतली. इथे आता गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा बोटनेकमध्ये गळ्याची रुंदी काढून घ्यायची आणि इथे मी गळा रुंदी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे इथे मी काढून घेतली आणि त्याच्यानंतर स्टिचिंग करतेवेळी 3.5 इंचावर माप टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये गळा बनवून घेतलेला आहे. एकदम फिटिंगला व्यवस्थित आलेला आहे गळा. टक्ससाठी 1 इंचाची टक्स टाकून घेतली. टक्स रुंदी 5 इंच घेतली आणि उंची 4 इंच आणि मुंड्याच्या साईडला इथे मी अर्धा इंच डाऊन करून सरळ रेष आखून घेतली शोल्डरच्या साईडला. अशा प्रकारे इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेतले. कटिंग करून घेते. आता आपल्याला पुढच्या साईडचे माप टाकून कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी आय हुकच्या पट्टीसाठी अर्धा इंचाचे कापड सोडून दिले आणि चॉक मारून घेतला. त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडचे जे आपण कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घेतले. खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतले आणि चॉक मारून सरळ रेष आखून घेतली. इथे परत एकदा चेक करायचे. शोल्डर मी 7 इंच घेतली होती आणि मुंड्यासाठी 7.5 इंच. त्याच्या मापाने मापे टाकून घ्यायची. इथे मी पुढच्या गळ्याचे माप टाकून घेते. क्रॉसमध्ये मी 8 इंच घेतले. सरळ चेक केले तर 7 इंच येते. तर इथे मी 7 इंचावर माप टाकून घेतले
आणि गळा रुंदी 4 इंच घेतली होती. त्याच्या मापाने आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला व्ही नेक बनवायचा आहे. व्ही नेकमध्ये थोडंसं खालच्या साईडला डीप नेकमध्ये घेतलं तरी पण चालेल. इथे मी अर्धा इंच अजून खालच्या साईडला वाढवून घेतले. क्रॉसमध्ये तुम्ही बघू शकता 8.5 इंच घेतलेले आहे. टक्स उंचीचे माप टाकून घेतले. छातीचा 1/4 प्लस 1.5 इंच घेतले 11 इंचावर. इथे आपल्याला छातीचा 10वा भाग काढायचा आहे आणि टक्स रुंदीचे माप टाकून घ्यायचे. तर इथे मी 4.25 इंच घेतले आणि सरळ रेषा करून घेतली. मुंड्याच्या साईडला आतल्या साईडला इथे मी अर्धा इंच घेतले. इथे 1.25 इंच घ्यायचे. जेवढे आपण पाठीमागच्या मुंड्याची गोलाई घेतली तेवढीच इथे पुढच्या साईडला घेतली. त्याच्यानंतर इथे मी प्रिन्सेस कटचा अशा प्रकारे आकार काढून घेतला. आता आपल्याला इथे टक्स रुंदीचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 1.25 इंच घेतले टक्स रुंदी आणि उंची इथून आपल्याला वरच्या साईडला 2 इंच घ्यायचे आहे. इथे मी 2 इंचावर माप टाकून घेतले टक्स उंचीचे. अशा प्रकारे इथे प्रिन्सेस कटचा आकार काढून घ्यायचा आहे. जेवढे आपण टक्स रुंदी वाढवून घेतलेली आहे तेवढेच आपल्याला इकडे बाहेरच्या साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. वरच्या साईडला इथे मी मुंड्याच्या साईडला 1 इंच वाढवून घेतले. कारण आपण टक्स जेव्हा आतल्या साईडची घेणार आहे ते कापड कमी होईल म्हणून मी इथे बाहेरच्या साईडवरून वाढवून घेतले. मुंड्याच्या साईडला मी अर्धा इंच घेतले. आता इथे मी पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे इथे मी क्रॉसमध्ये सरळ रेषा आखून घेतली. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे पुढच्या साईडचे माप टाकून झालेले आहे. कटिंग करून घेते. इथे अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे अशा प्रकारे. अशा प्रकारे इथे मी पुढच्या साईडचे मापे टाकून कटिंग करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला स्लीव्जवरती माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती मोजून घ्यायची. वरच्या साईडला अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल सोडून द्यायचे आणि जेवढा गोलाकार येतो तेवढे मापून घ्यायचा. इथे 8.5 इंच आलेले आहे तुम्ही बघू शकता, प्लस 1.5 इंच मार्जिनचे. तर इथे 8.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे 8.5 इंच घेतले. बराबर 3.5 इंच डाऊन करून घेतले होते. तिथे सरळ रेष घेतली आणि हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा स्लीव्जला. पुढच्या साईडला 1.5 इंचाचे कापड कमी पडते. तर इथे मी कटिंग करून घेतलेले आहे ते पुढच्या साईडला जोडून घ्यायचे. इथे मी पिन लावून घेतली. जेवढे कमी पडते तेवढे पुढच्या साईडला वाढवून घ्यायचे. इथे मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले अशा प्रकारे. एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे. परत एकदा स्टिचिंग करून झाल्यानंतर परत एकदा चेक करायचे. इथे पुढच्या साईडचा भाग आहे तो मी स्टिचिंग झाल्यानंतर कटिंग करून घेईन. आता आपल्याला इथे कपड्यावरती अस्तर ठेवून कटिंग करायचं आहे. तर स्लीवसाठी इथे मी डबल फोल्ड करून ठेवले कापड आणि कटिंग करून घेतले. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो. आता जे बाकीचे अस्त्र आहे ते मी इथे ठेवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता. इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला. हा आहे पुढच्या साईडचा भाग गळ्याच्या साईडचा. तर साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे मी प्रिन्सेस कटचा जो पार्ट होता तो कटिंग करून घेतला आणि इथे कापड कमी पडत होते स्लीव्जला. तर इथे मी अशा प्रकारे त्याच्या मापाने कटिंग करून घेतलेले आहे. अशा प्रकारे इथे ब्लाऊजचे
कटिंग झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित फिटिंगला आलेला आहे ब्लाऊज आणि मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे. पाठीमागची गळ्याची डिझाईन तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये बघू शकता बोटनेकमध्ये.